रामकृष्ण हरी. मंडळी, आज आपण ज्या कथेचा विचार करणार आहोत ती कथा केवळ मकर संक्रांती या सणाची माहिती देणारी नाही, तर मानवी जीवनाला आरसा दाखवणारी आहे. ही कथा आपल्याला सांगते की काळ बदलतो, परिस्थिती बदलते, पण धर्म, श्रद्धा आणि सत्य यांची ताकद कधीच कमी होत नाही. अतिप्राचीन काळाची ही गोष्ट आहे. त्या काळी पृथ्वीवर धर्माचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. ऋषी, मुनी, तपस्वी हे समाजाचे मार्गदर्शक होते. लोक त्यांच्या आश्रमांमध्ये जाऊन केवळ धार्मिक ज्ञान नाही तर जीवन जगण्याची कला शिकत असत. अशाच एका विशाल वनप्रदेशात कृतिका नावाचे महान ऋषी आपल्या अनेक शिष्यांसह राहत होते. कृतिका ऋषी अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांचे बोलणे मृदू पण विचार ठाम होते. त्यांचा आश्रम नदीकिनारी होता. पहाटेच्या वेळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे नदीच्या पाण्यावर पडत तेव्हा संपूर्ण परिसरात एक अद्भुत शांतता पसरत असे. ऋषी आपल्या शिष्यांसह स्नान करत, सूर्योपासना करत आणि त्यानंतर ध्यानधारणा करत. दिवसभर आश्रमात वेदपठण चालत असे. मंत्रोच्चारांचा नाद जंगलात घुमत असे. संध्याकाळी यज्ञ होत आणि त्या यज्ञाच्या अग्निभोवती बसून ऋषी धर्म, कर्तव्य आणि संयम याविषयी चर्चा करत. या तपश्चर्येमुळे संपूर्ण प्रदेश पवित्र मानला जाऊ लागला. परंतु या शांततेला कुणाची तरी नजर लागली होती. त्या प्रदेशाजवळच 2 राक्षसांचा वास होता, संकरासूर आणि किंकरासूर. हे दोघेही अत्यंत बलवान होते, पण त्याहूनही अधिक अहंकारी होते. त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली होती. हिमालयातील निर्जन भागात त्यांनी उपवास, ध्यान आणि आत्मक्लेश यांद्वारे ब्रह्मदेवाला प्रसन्न केले. ब्रह्मदेव प्रकट झाल्यावर त्यांनी अमरत्व मागितले. परंतु अमरत्व देणे नियमांच्या विरोधात असल्याने ब्रह्मदेवांनी नकार दिला. तेव्हा आपल्या बुद्धीचा वापर करून त्यांनी असा वर मागितला की पाण्यात त्यांचा कोणीही वध करू शकणार नाही. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि तेथूनच अधर्माचा बीजरोपण झाला. वरदान मिळताच दोन्ही राक्षसांचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ते अधिक क्रूर, अधिक निर्दयी झाले. त्यांनी नद्यांना आपले राज्य मानले. ऋषी जेव्हा पाणी आणायला जात तेव्हा हे राक्षस त्यांना हाकलून लावत. कधी यज्ञकुंडात पाणी सांडून यज्ञ अपवित्र करत, तर कधी मंत्रोच्चार करणाऱ्या ऋषींना भीती दाखवत. हळूहळू परिस्थिती असह्य झाली. अनेक वृद्ध ऋषी भयभीत झाले. काही शिष्यांनी आश्रम सोडण्याचा विचार केला. धर्माचा पाळा हादरू लागला. कृतिका ऋषींचे मन अतिशय व्यथित झाले. त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला की आपण इतकी तपश्चर्या करूनही अधर्म का थांबवू शकत नाही. एके दिवशी सर्व ऋषी एकत्र जमले. त्या सभेत कोणाच्याही चेहऱ्यावर समाधान नव्हते. सर्वांच्या डोळ्यात चिंता होती. तेव्हा कृतिका ऋषींनी